आमदार सुरेश धस यांनी ज्याप्रमाणे सांगितलं होतं की मला दोन बायका आहेत आणि त्या दोन्ही मी सांभाळतो, त्याच पद्धतीने आता धनंजय मुंडे यांच्या बाबतीतही हाच प्रश्न पुढं येतोय. नेहमी येतोय. मागील 10 वर्षापासून 5 वर्षापासून हा प्रश्न सातत्याने पुढे येतोय. यावरती धनंजय मुंडे यांनी ऑफिशियल काही बोललेले नसले तरी आता ते प्रकरण पुन्हा पुढे येतंय. काय आहे प्रकरण आणि कशामुळे हे पुढे येतंय हे आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमधनं. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमचे विचार कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून व्यक्त करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जे खंडपीठ होतं वांद्रे येथील कोर्ट, त्यांनी आता धनंजय मुंडे यांना, करुणा मुंडे यांना यांच्यासाठी 2 लाख पर महिना देण्याचे आदेश दिलेले आहेत. अंतरिम निकाल आहे हा पोटगीसाठी. कारण करुणा मुंडे ह्या पहिल्या पत्नी होत्या, घटस्फोटित पत्नी आहे म्हणजे धनंजय मुंडे यांच्या, आणि पहिल्या पत्नी त्या धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी करुणा मुंडे होत्या. हे आता जवळपास कुठेतरी ऑन द रेकॉर्ड आलेलं आहे. करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध अपील केलेली होती आणि आत्ताही त्या जे कोर्टाचा निकाल आलेला आहे वांद्रे येथील, त्यावरही त्या व्यवस्थित हे नाही आहेत. त्यांना असं वाटतंय की त्यांचा खर्च जास्त आहे, पोटगी त्यांना अजून मिळावी म्हणून ते हायकोर्टातही जाणार आहेत. परंतु आता आपण जर एकंदरीत विचार केला तर धनंजय मुंडे यांच्या अडचणीत अजूनही वाढ झालेली आहे. अडचणीत वाढ म्हणजे जे बाकीचे विषय आहेत, कारण ते गेल्या महिन्याभरात त्यांच्यावर 6 प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत. धनंजय मुंडे यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारे वाल्मिक कराड असू द्या, पीक विमा योजना असू द्या, म्हणजे असे 6 प्रकारे त्यांच्यावरती आरोप झालेले आहे. करुणा मुंडे यांचा म्हणजे बीड जिल्ह्याची त्यांनी निवडणूकही लढवली होती, आमदारकीची आणि खासदारकीची. हे काही गोष्टी ज्या करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप केलेले आहेत, ते ॲक्च्युली पर्सनली तो फॅमिली मॅटर आहे, त्यामध्ये आपण जास्त बोलणं हे होत नाही. परंतु धनंजय मुंडे यांनी असेल लग्न केलेलं तर म्हणजे जे आहे आपल्या पत्नी आता नाती आहेत तर आहेत. जसं सुरेश धस म्हणतात मला 2 बायका आहेत तर आहेत, तसं धनंजय मुंडे यांनीही करुणा मुंडे यांच्याशी आहेत. ओके, त्यांच्याशी आता घटस्फोट झालेला आहे आणि पोटगीसाठी जे काय असेल ते सेटल्ड करून त्या विषयातनं तरी आता बाहेर पडण्याची गरज आहे. कारण या गोष्टींमुळे त्यांचंच कुठेतरी पाय खोलत जात आहेत आणि एखाद्या राज्यस्तरावर जो माणूस मंत्रिपदी आहे, अनेक लोकांच्या म्हणजे हे करते राज्यकर्ते आहेत, आणि त्या पद्धतीने जर त्यांच्यावर असे आरोप आणि त्यांच्याच चारित्र्याविषयी अधांतरी अशा भूमिका राहिल्या तर नक्कीच कुठे ना कुठे गडबड आहे, गोंधळ आहे असं प्रत्येकाला वाटेलच. त्यामुळे धनंजय मुंडे यांनीही या गोष्टींवरती लवकरात लवकर तोडगा काढून जे आहे ते न्यायाने देण्याची हे गरज आहे. कारण आता याच्या आधी करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या खरंच गोष्टी आहेत का याच्यावर प्रश्नचिन्ह होते, परंतु आता ते जवळपास दूर झालेले आहे. करुणा मुंडे या धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेच, हे आता सिद्ध झालेलं आहे. त्यांचा मुलगा आहे, त्यानेही सोशल मीडियावर पोस्ट केलेली आहे की माझे वडील धनंजय मुंडे यांच्याबद्दल. म्हणजे एकंदरीत धनंजय मुंडे यांचे 2 लग्न झालेले आहेत. पहिला लग्न घटस्फोटित आहे आणि आता ते त्यांना पोटगी म्हणून देण्याचे आदेशही कोर्टाने दिलेले आहेत. जो काही अजून निर्णय बाकी आहे, जे शारीरिक हिंसा म्हणजे घरची हिंसा या प्रकरणी अजूनही धनंजय मुंडे वर आरोप सिद्ध झालेले नाही आहेत. हे क्लेरिफिकेशन त्यांच्या वकिलांकडनं देण्यात आलेलं आहे. कुठे ना कुठे धनंजय मुंडे ॲज अ मंत्री खूप अडचणीत वाढ होत आहे. त्यांनीही लवकरात लवकर या गोष्टींवरती क्लेरिफिकेशन देऊन यातनं मार्ग काढण्याची गरज आहे. करुणा मुंडे सातत्याने त्यांच्यावर आरोप करतायत आणि त्या आरोपांना कुठेतरी धनंजय मुंडे यांनी ब्रेक दिला पाहिजे उत्तर देऊन, असंच आता चर्चा सगळीकडे चालू आहे. तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.